एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा माझा ब्लॉग चालू झाला डायरेक्ट भाकरी टाकण्यापासून. आज मला चाळीसगाव जायचं आहे. पण चाळीसगाव का जायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. तर बघा केवढा पसारा आहे आमच्या घरात. मी भाकरी टाकायला बसली तेवढ्यात तशूने एवढा पसारा केलाय, तशूने आणि ध्रुवने. बघून घ्या. आणि मम्मी गेली त्या काकून त्यांच्या घरी कोळ्या बनवताय. आणि दीदीला तर एकच काम असतं, फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल. तर आता मी सगळा पसारा आवरून तुम्हाला परत भेटते. तोपर्यंत ही पायल झाडू मारते. हा ध्रुव काय करतोय काय ना. तशू काय करतोय? तशू तू काय करतोय बेटा? तशूची जेवणाची चेक. हिच्यावर ना तशू आणि ध्रुव दोन्ही भांडण करतात. उठा उठा चला उठा 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 उठा. तशू उठ बेटा. मम्मा झाडू मारते. उठ. काय बेटा? बसू बसून गेला. याच्यामध्ये भरू का? तर काल मी भिंतीचं डेकोरेशन केलं होतं. याचा व्हिडिओ पण मी आजच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही हा घरातला कागद तर बघू शकता किती छान लावला आहे आम्ही. किती छान पण वाटतोय तो. तसंच आम्हाला आज बाहेरची भिंत पण डेकोरेट करायची आहे. आमचं पार्सल पण आलं आहे. तर आम्हाला हा कागद लावायचा आहे. बाहेर थोडा चेंज आणला आहे आम्ही. तर बाहेरची भिंत पण आमची खूप खराब झाली आहे, त्यामुळे बाहेर पण कागद लावायचा आम्हाला आता. तर चला मग आता आपण लावूया मस्त छान छान. आणि हे चालू आहे भिंतीचं डेकोरेशन. मम्मी तर सांगत होती की आधीचा जसा कलर आहे तसाच कलर लावू, पण ते पाहायला आणि मला आवडत नव्हतं की आपण काहीतरी थोडं वेगळं करू म्हटलं. कारण आता तुषारचा शेंडीचा कार्यक्रम पण आहे आणि पुढे कानबाई मातेचा उत्सवसुद्धा असणार आहे आमच्या घरी. त्यासाठी थोडंफार घर चांगलं वाटायला पाहिजे. मम्मीला सांगितलं की आम्ही काहीतरी डेकोरेट करतो, पण मम्मी म्हणत होती की तुम्ही नुसते पैसे उडवता. मम्मीला म्हटलं पैसे थोडेसे जातील पण थोडं घराला चांगलं वाटेल. पाहुणे पै येतील तेव्हा ते घर थोडं बरं वाटेल म्हटलं. त्यामुळे आम्ही हे पार्सल मागवलं. हे आम्ही मिशोवरनं मागवलं होतं. याची लिंक तुम्हाला आमच्या इंस्टाच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही लिंक कमेंट करा, तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल जर हवी असेल तर. जर पुढे बघा तुम्ही आम्ही ही भिंती कशा प्रकारे डेकोरेट करतो. तर आता इथे काय करू कसं करू काहीच कळत नव्हतं. आणि खुशी पण नव्हती कारण तिच्या आता एक्झाम चालू झालेत. तर ती आता एक्झामला जाते. तिच्याशिवाय आमचा ब्लॉग अपूर्ण असतो. ती जर सोबत असते तर ती सांगते असं कर तसं कर, थोडंसं आयडिया देते. म्हणजे कसं असतं एका जणाला एवढं काही उमजत नाही. 2 जण राहिले की कसं असतं मस्त. कोणी काही सांगतं तर कोणी काही सांगतं. त्यामुळे खुशीला मी आज मिस करते. तर बघूया आता मला जमतं की नाही, मी कसं लावते कसं नाही हे कागद ते. तशू काय करतोय? तशू तशू बेबी. तशू बेबी नुसती मस्ती करतो. तर कागद वगैरे लावून मी खूप थकली होती. तर मम्मीला म्हटलं आमच्यासाठी मस्त चहा ठेवू. तर मम्मीने चहा वगैरे ठेवली. पप्पा पण आले होते. तर तसून त्यांच्यासाठी पण आम्हाला पोहे बनवायचं होतं कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यांना पोहे खूप आवडतं. प्लेट देऊ का? ध्रुवचं तर पोहे खूप फेवरेट आहे. तसं तशूला एवढं काही आवडत नाही, पण तरी तो खाऊन घेतो. असं खातात तशू? असं खाणं तर आलं कधी. अरे बापले मला दे ना. होय. तर चहा नाश्ता करून मी परत माझ्या कामाला लागली. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला आता जस्ट उरतुरत माझ्याकडे खबर आली की आमच्या दैवत गावातल्या मुली आम्हाला ब्लॉगिंग करतो त्यासाठी नाव ठेवतात आणि खास करून खुशीला. आणि आम्हाला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही, पण खास करून त्या मुली खुशीच्या खूप जवळच्या आहेत तरी ते मागून तिला नावं ठेवतात आणि आम्हाला सुद्धा नावं ठेवतात. त्यामुळे आम्हाला थोडं विचित्र वाटलं. आणि त्याच मुली खुशीसोबत रोज कॉलेजला जातात, खुशीसोबत असतात, खुशीसोबत गोड गोड बोलतात आणि त्याच मुली तिला पाठीमागून नावं ठेवतात. तर याच्यावरून आपल्याला असं समजतं की कोणी कितीही जवळचं असलं तरी ते आपल्याला पाठीमागून नावच ठेवतात. तर याच्या आम्हाला असं बोलताय तर आम्हाला सगळं माहिती आहे की कोण किती सज्जन आणि कोण किती नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही आणि आम्ही आमचं काम चालू ठेवतो. तर आता ते सगळं काही जाऊ द्या, आपण आपलं काम करतोय, कामाकडे फोकस करूया. चला मग.
कसं वाटलं ज्ञानबा मग? लाईट कोण टांगलं साठी सांग लाईट वर होता एकदम वर कर ती वायर मी बरोबर करा लावान टाइमला कोणीच होतं नाही ना आता शानपणा करा बडा हो वाव तुम्हाला बघ राहते ना मस्त वाटलं ना tomorrow. भिंतीच्या डेकोरेशनचा तर ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आता आपण आपला आजचा ब्लॉग कंटिन्यू करू. खजूर खातो तू मग खजूर खजूर बदाम खातो बदाम काजू नसतो खायचा बदाम खायचं असतं मग काजू निवडतोय तो एक 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 दशू नाही तो तशू आहे तशू हाय कर बाय कर बाय बाय ते पास्ता आपण तो खाली करू हा आता नाही आता मस्त भाजी पोळी खाऊ आपण ध्रुव बाय आता नाही ना ध्रुव नंतर खायचो पास्ता आता नाही खायचं बेटा मी रडायला मग मग रडते रे तिला चुप कर पप्पी देऊन दे चुप कर रे बेटा बाय रडते ती हक कर आशू पुस तिच्या आशू पुस दे पियुष दादाला जा दे पियुष दादाला दे हातात दे त्याच्या आता दीदीला पण दे भाग्यश्री दीदीला दे 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 अच्छा तू पण खातो का गुड बॉय ध्रुव काय झालं दुपारी बनवेल पास्ता सांगितलं ना काय मी आलो आमच्या मम्मीला बोलवायला काय मम्मी ती बाई आम्ही आता जातोय घरी आता दीदी देते ध्रुवला आणि तशूला जेवणासाठी खाऊन घे मग तर आता आमचे साहेब जेवणाला बसलेत खुर्चीवर खुर्चीशिवाय त्याला का खाली रे? जेवण जात नाही असं खाता का भाजीला देऊ ती नाही खाते काही पण तर आता अजूनला पण खुर्चीवर बसून जेवण करायचंय बघा इकडे खाणं चालू झालं कॅमेरा बंद केला की इकडे केला की लगेच त्याचं जेवण चालू होतं ध्रुवला तर काही खुर्ची भेटली नाही तर त्याने ही खुर्ची घेतली खाऊन घे यांचं जेवण वगैरे तर चालू राहील तोपर्यंत मला मस्त आता आंघोळ वगैरे करायची म्हणजे आता बाकीचे काम तर झाले आता दीदीचं काम चालू झालंय तर दीदी फास्ट घासते ना बघू शकता किती भांडे घासून घासून दीदी दमली आहे चांगलं धू होय ना बाय बाय काय झालं काय उतरायचंय का उतरायचंय चल बाई आता मस्त रेडी वगैरे होऊन आम्ही आता निघू चाळीसगाव जायला आता मला पुसायचंय घर काय झालं काय बोलवतोय का काय झालं इथे लागलं पोटात दुखते काय झालं काय झालं म्हणजे कुठे कुठे चालतं बाहेर जाय ना मग घर पुसायचं तर राहिलंच तशू पायाला बाहेर घेऊन गेला कारण त्याला साईमध्ये खेळायला जायचं होतं पायल मंजर मला पण जेवण दे एकटं एकटं खायला
नंतर मग घर मीच पुसलं आणि मग पप्पा आले. पप्पांना जेवायला वाढलं आणि मी जेवायला बसले. तेवढ्यात पायल आली आणि ती मला म्हणते की स्वतः खाते म्हणे, मला विचारलं पण नाही. आता बघा पायल काला मोडते, मग ती जेवण करेल आणि मग परत तशी तिला परेशान करेल. पुन्हा बुडली आहे का हो? पुन्हा बुडल्याचं पिढा ना आणि दुर्बळ कसं रे? तशू आता झोपलेला आहे, त्यामुळे पायलला थोडी शांतता आहे म्हणून ती शांततेने जेवण करू शकते. नाही तर तशू राहिला तर घरामध्ये नुसता पसारा पसारा करून टाकतो. झालंय म्हणजे जेवण वगैरे आणि तशू आता झोपलेला आहे. लाईट गेली आहे म्हणून तो उठतोय. हॅलो गाईज, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्हाला चाळीसगाव जायचं आहे, पण आमचं चाळीसगाव जाणं झालं आहे कॅन्सल. कारण आम्हाला कोर्टात जरा काम होतं, पण वकिलांचा फोन आला की आज नाही आहे, सोमवारी आहे. तर आता आम्ही सोमवारी जाऊ, आज नाही जायचं आम्हाला. तर आज घरीच टाईमपास करावं लागेल मग काही ना काही. आता तशू तर झोपलेला आहे आणि चाळीसगाव जायचं पण कॅन्सल झालं, त्यामुळे पायलला वेळ होता, तिने रील शूट करून घेतलं. ध्रुव ध्रुव आम्ही आता याचा टाइमपास करतोय. त्यांना पप्पा बोलायचं शिकवतोय. त्याचं नाव भैया नाहीये, त्याचं नाव सायली आहे. राडे असं काय साफसफाई काय साफसफाई चालू आहे तुम्ही? सही काय करा ना. दाखडा वहिनी तुमनं तोंड दाखडा. दिस इज माय वहिनी. दिस इज माय बेटा. बिनवहिनी, ती वहिनी नाव बिनवहिनी. माझा मुलगा आहे हा, त्याचा बेटा. पण एक पण काम ऐकत नाही तो माझं. बेटा मन में लड्डू फुटा. फक्त हा एकच काम करतो, शेतात जायचं आणि डोरे चारायचं काम करतो हा. जर कुणाला डोरे चारायला माणूस लागत असेल तर मला DM करा. मला DM करा, मी याला पाठवून देईल तुमच्याकडे. खूप स्टॉक असतो याच्याकडे. तर हे सांगते मत का अंदर नाही ना बॉटल मधलं ना, बॉटल मधलं दे थोडस दे. दे कसं दिरा ना तो प्रसाद नागत माझं मत का का मला उलट्या होतीस काय वानगडे काय माहिती. भाग्य वहिनी पेक्षात ना मला. तर आता आमचा सुकड्या बोबील पण आलाय जाय मम्मा मम्मा करत. इथे लावून घे, तोंडाला लावून घे. तर आमचे चालू आहे थोडीशी मस्ती. दुपारी बोर होत होतो. तशी बेबी इकडे बघ. भिंतीवरच्या हार्ट्स काढून तशी तोंडाला लावतोय आणि किती क्यूट स्माइल देतोय बघा. तर हा केलेला आहे आमचा तशू आणि ध्रुवने पसारा. तसू सगळे खेळणे बाहेर घेऊन जातोय आणि फेकतोय. आणि पायल काय करते आपण बघू. तू काय करते गो? काय किती शिस्ती आणि गरम कढाई. एसी ना आपला गरम. अजून थंड आण देऊ का? थंड फ्रुटी तू भर दो आलमिशेच म्हणून तो कोपऱ्यामधला भांडा काढा. ठंडे ठंडे तेल में मैंने पोंगा डाल दिया. उछलने के बजाय वो पोंगा उधर ही सो गया. गाइस वो अभी किसी काम का नहीं रहेगा. या फॅमिली गरमागरम पोंगे खायला. तर आता झाली संध्याकाळ. तर तुम्हाला पण माहिती संध्याकाळ झाली आहे, मी कशाला सांगते. तर आम्ही आज व्हिडिओ बनवण्यासारखं असं काहीच नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता काय सांगू काही नाही म्हणून सांगितलं.
तर आता तशू मागतोय मोबाईल. तसं त्याला जास्त मोबाईल तर नाही देत मी, पण त्याने दीदीला बघताना बघितलं मोबाईल, तर तो आता माझ्याकडनं मागतोय. मोबाईल पाहिजे, पी दे मग मला. आज आमच्या तशीची कटिंग केली आम्ही. किती क्यूट. तसं छान छान. ध्रुवची पण कटिंग केली आज. मस्त आहे ना. छान छान आहे ना. हा हा मस्त मस्त. तर आज आम्ही बनवतोय खिचडी. आमच्यावर जास्त खिचडीच बनते कारण आम्हाला खिचडी जास्त आवडते. त्याला आता खिचडी करून जेवणाला बघू आपण. आणि खिचडी राहिली का ध्रुव आणि तशी पण चांगलं जेवण करतात. त्यांना पण खिचडी खूप आवडते. हे बघा खिचडी बनवता बनवता रील बघते. खिचडीमध्ये नमक जास्त झालं तर मम्मी शिव्या देईल मग. कशी आहे बेटा चिंच? छान छान कर दे ना. आल्या छान छान. मी यांना खोकल्यासाठी काढा बनवून दिला ते किती हसताय बघा. काढा पण पेत नाही. कारण की काढायची टेस्ट खूपच छान लागते ना, त्याच्यामुळे आम्ही पेत नाही. पे पटकन. पण टेस्ट करायला मी असं करेल नाही, मी करते. अरे पे ना काहीच नाही होत. गटागट एक श्वास ना पिझ्झा सगळं. वास देखील मला तू वाटत गोईमुळे कसं बरं लागला ना. ते पूर्ण खतम कर. येऊ दे. खुशी 1 2 3 गणपती बाप्पा. पाणी मिळेल. आता काढा खतम करा, मग 15 मिनिटांनी पाणी. वाव. आता तू पे जेवू दे. थांबाय मारे फटाफट. मम्मी रात्रीचे 8 वाजलेत आणि दोन्ही मोबाईल बघतात. दिवसभर उड्या मारून मारून खूप थकला आहे, त्यामुळे आमचा तसू डॉन आज लवकर झोपून गेला. एकदम बेकार सुरू केली. हॅलो गाईस, तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आता आमचा ब्लॉग इथेच खतम करतोय. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी आमच्या या ब्लॉगला चांगले व्ह्यूज येऊ द्या, नाही तर मी आता ब्लॉग बंद करणार आहे. कारण तुम्ही जसं मला आधी सपोर्ट करत होते तसं आता सपोर्ट नाही करत आहे, तर त्यामुळे माझा मूड थोडा खराब झालेला आहे. पण जर तुम्ही अजून तसं प्रेम दाखवलं तर मी परत ब्लॉग चालू करेल. चला मग बाय बाय.